सातत्य टिकवले या स्पर्धेने, कन्सिस्टन्सी ठेवली. मागील 8 वर्षामध्ये तुम्ही धमाकेदार मॅचेस पाहिले आणि 9व्या वर्षामध्ये काहीतरी नवीन तुम्ही पाहिलं. ज्यावेळी फलंदाज सुरुवातीला आतमध्ये गेले तिथे फायर क्रॅकर्सने त्यांचं स्वागत झालं आणि यावेळी देखील तुम्ही जर बॅनर पाहिले तर ते देखील प्रोफेशनल पाहायला मिळतात. ही पाहुणे मंडळी आमच्या स्पर्धेमध्ये 5 रात्रीमध्ये येणार आणि सध्या आपण VIP डाईस पाहिला तर पाहुण्यांची तुडुंब गर्दी आहे. एवढे पाहुणे अगदी स्पर्धेमध्ये आम्ही फारसं पाहत नाही, परंतु या पाहुण्यांचं प्रेम आहे. पहिल्या शतकामध्ये 5 धावा, बॉलिंगमध्ये बदल करत असताना आता आलाय रोशन सालुंके. युवा रायगड संघाचा संघनायक असतो, परंतु यावेळी आपल्या गावासाठी त्याला खेळायचंय. आणि हा टेनिस बॉल क्रिकेट म्हटला तर नेहमी गावासाठी खेळला जातो. स्वतःच्या नावासाठी कोणीच खेळाडू खेळत नाही, गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळला जातो आणि गावाच्या अभिमानासाठी खेळला जातो. पहिला बॉल पिकअप शॉट आणि या बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोलंदाजच्या मस्तकवर दस्तक देणारा षटकार. क्या बात आहे. पिक शॉट. हनुमान पोरजी नावाचा फलंदाज चमकलाय. बॅटचा फेस ओपन केला, हाफ ट्रॅकर बॉलला पाहिलं, थोडा शॉर्ट बॉल होता, ती संधीचं सोनं केलं बॅटरने आणि पिकअप शॉट गेला डिपॉझिट पब्लिक स्टँड मध्ये. षटकार. 13 जानेवारीचा दिवस आज भारतामध्ये पूर्ण महाकुंभ मेळा लागलाय. हरिद्वार प्रयागराज मध्ये जिथे गंगा यमुना सरस्वती या 3 नद्या एकत्र येतात आणि पहिल्यांदा पूर्ण महाकुंभ मेळा आपण भारतामध्ये पाहतो. कारण खूप अनोखा अनुभव आहे. हा अनुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे, कारण पूर्ण महाकुंभ मेळा हा 144 वर्षानंतर भारतामध्ये लागतो. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये एकदा आपण पूर्ण महाकुंभ मेळा पाहू शकतो. अपील केली आहे विकेट कीपरने, परंतु इथे डॉट बॉलचा इशारा देण्यात आलाय. बॉल बॉय मैदानामध्ये येतो, ज्या मागच्या चेंडूवर षटकार आला होता. प्रीतमला आपण पाहतो, एक महान खेळाडू आहे प्रीतम आणि अनेक वेळा त्याने चांगला सामना केलाय. हे बॅटकट आपण जर पाहिली तर मागच्या खेळाडूंना ऐकू आली नाही. प्रीतम त्यांना सांगतो की तुम्हाला अपील करायची होती, कदाचित असे विकेट मिळू शकतात. गेम प्लॅनिंग महत्वाचे आहे क्रिकेटमध्ये. रोशन सालुंकेला आपण पाहतोय, काय जबरदस्त बॉल तो करतो. यावेळी आता तो लेग कटर बॉल करतोय. ते टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये येतो, बाहेरच्या दिशेकडे फिरतोय आणि थोडे यॉर्कर बॉल देखील ठेवतोय. लेग कटरसाठी इथे फलंदाजाला थोडा कठीण पडला चेंडू खेळणं. हनुमान पोरजी त्याने एक षटकार मारला, त्यानंतर 2 बॉल डॉट. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ कडे बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये जातो, 2 घेण्याचा प्रयत्न, परंतु रिक्स असेल आणि इथे मिळेल फक्त सिंगल. जबरदस्त सामना बघा. धानसर आणि गोट जेव्हा जेव्हा एकमेकांसमोर येतात, दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघांकडे मोठ्या खेळाडूंचा भरणा आहे, त्यामुळे ही मॅच तुम्हाला पैसा वसूल पाहायला मिळेल. सध्या स्कोरबोर्ड वरती पहिल्या षटकामध्ये 5 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा, एकूण आपण पाहतोय 12 धावा. हे उल्लेख केला होता पूर्ण महाकुंभ मेळ्याचा. 144 वर्षानंतर हा कुंभमेळा लागतो, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकदाच तुम्हाला तो बघायला मिळेल. आणि 13 जानेवारीला सुरुवात झाली आहे. माझ्या मते महाशिवरात्री 26 फेब्रुवारीला आहे, म्हणजे 26 फेब्रुवारीला पूर्ण महाकुंभ मेळ्याचा शेवटचा दिवस असेल. त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी अनुभव घेतला पाहिजे. गोलंदाज सज्ज, 2 चेंडूचा खेळ बाकी. यावेळी हाफ ट्रॅकर बॉलला कट केलाय, पॉइंटच्या वरून मागे फिल्डर जज करतो बॉलला, कॅच ड्रॉप झाली. थोडा कठीण होता हा झेल, कारण बॅकअप देऊन मागे पळणं इतकं सोपं नाहीये क्रिकेटमध्ये रात्रीच्या कालामध्ये. आणि इथे मिळेल फक्त 2 धावा. सुरुवात केली योगेश पाटील मुन्नाने, त्याच्या यॉर्कर बॉलमध्ये डोनरला 0वर बाद केलं. राकेश पोरजी 0वर बाद झाला. त्यामुळे हनुमान आणि किशोर पोरजी या 2 फलंदाजांना तळ टोकून बसावं लागेल एक मोठं टार्गेट बनवायचं असेल तर. 14 धावा, शेवटचा बॉल बाकी. मॅच ऑन. किशोर पोरजे आहेत, राऊंड विकेट. ओ काय फटका आहे बॅटच्या स्लॉट मध्ये. ऑफ साइडचा बॉल लेग साइड कडे कसा मारायचा याचं उत्तम उदाहरण. बॉल सीमा पार, षटकार. बॉल हवेमधून सीमारेषा पलीकडे गेलाय.
दमदार दर्जेदार स्वर्गीय नारायण ग्रुप चषकाचा मानाचा षटकार. 2 षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावफलक 10च्या सरासरीने 20 धावा आपण इथे पाहतोय. तर नक्कीच आपण इथे काही सन्मान घेतोय कारण पाहुण्यांची ज्यांनी वेळ आपल्याला या स्पर्धेसाठी दिला आहे त्यांना देखील पुढच्या कामासाठी निघायचं आहे, त्यासाठी आपण त्यांचे सन्मान इथे घेतोय. मी आदरणीय सुनील शेठ पाटील आणि अरुण शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय एकनाथ शेठ म्हात्रे यांचा शुभ सन्मान इथे करायचा आहे. शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी पुरस्कृत केला आहे, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांचा सन्मान इथे घेतोय. मी सुनील शेठ पाटील तर आमचे मधुकर शेठ पाटील यांना विनंती करेन की या आपण. मधुकर शेठ या. चला आपण सन्मान घेतोय. आमचे आदरणीय एकनाथ शेठ म्हात्रे उद्योजक आणि राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव आहे. आमचे आदरणीय मधुकर शेठ पाटील, सुनील शेठ पाटील, अरुण शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान होतोय. आदरणीय यस धन्यवाद. हॅलो. यस तर युशन लॉजिस्टिकचे मॅनेजर आदरणीय मिलिंद साहेब आणि नागेश साहेब यांना विनंती करेन की आपण यावं, आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. मी मधुकर शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते युशन लॉजिस्टिकचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय मिलिंद साहेब आणि नागेश साहेब यांचा शुभ सन्मान आपण इथे घेतोय, कारण वेळात वेळ काढून ते इथे उपस्थित झालेले आहेत. पुढच्या कामासाठी नक्कीच त्यांना प्रस्थान करायचं आहे, तर इथे मिलिंद साहेबाचा सन्मान होतोय आमचे मधुकर शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर नागेश साहेबांचा देखील आपण इथे सन्मान करतोय. हॅलो. तर इथून मात्र आमचे सन्माननीय एकनाथ शेठ म्हात्रे प्रस्थान करतायत. त्यांनी देखील या स्पर्धेला चांगलं योगदान दिलं आहे. उद्घाटन सोहळ्यामध्ये उपस्थित झाले. 50,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी पुरस्कृत केला आहे. इथे नागेश साहेबांचा सन्मान नक्कीच झाला आहे. धन्यवाद. काही सन्मान आपण नक्कीच या इनिंग ब्रेक नंतर घेणार आहोत. तत्पूर्वी बोलूया आपण कॉमेंट बॉक्समध्ये. बॅक टू बॅक डॉट बॉल, 26 धावा 5 बॉल. आणि बघा योगेश पाटील साईडम बॉलर आहे, त्यामुळे फलंदाजाला कन्फ्युजन आहे, डबल माइंड आहे फलंदाज की बॉल नेमका टप्पा कुठे पडेल आणि कसा बाहेर जातो. ही योगेश पाटीलची खासियत आहे. आतापर्यंत त्याने खूप चांगली बॉलिंग केली आणि दुसऱ्या स्पेलमध्ये देखील 5 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्यात ते योगेश पाटीलने. साईडम बॉलर. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 गोलंदाज. यावेळी मिस टायमिंगचा फटका, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक 2 मागे, जज करतायत, कॉलिंग झाली नाही.
तालमेल थोडं खराब होतं, कॉलिंग करायची होती, परंतु दोघे बचावले. इथे धावा 2 येतील शेवटच्या बॉलवर. 3 षटकाचा खेळ समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धानसर संघ पोहोचलाय 28 धावा 3 षटकामध्ये, परंतु 12 चेंडू हे खूप महत्वाचे असतील. घेऊया छोटासा ड्रिंक ब्रेक. पाण्याची मागणी केली जाते. मी 12th मॅनला विनंती करतो की पाणी घेऊन आपण मैदानामध्ये जायचं. हॅलो, तर इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. तर मी दोन्ही टीमला सूचना करेन, शिवशक्ती खारघर आणि कोण, इनिंग ब्रेक नंतर तुमचा कॅप्टन टॉस बॉक्समध्ये पाहिजे. आयोजक कमिटीची सूचना आहे, अन्यथा तुम्हाला जो दंड दिला जाईल तो स्वीकारावा लागेल. याची नोंद सर्व संघांनी घ्यायची आहे. इनिंग ब्रेक नंतर जर तुम्ही उपस्थित नसाल तर मात्र तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. याची नोंद आपण घ्यायची आहे. यानंतर लढत आहे शिवशक्ती खारघर आणि कोण. तर आमच्या मान्यवरांना विनंती करेन किरवलीचे की कोणी जायचं नाही आहे. सर्वांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही घेणार आहोत. किरवलीच्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की कारण जसा वेळ मिळेल तसा आपण सन्मान घेणार आहोत, कारण सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. तर आमचे भरतदादा पाटील यांना विनंती करेन की या आपण. भरतदादा या. तर आमचे सन्माननीय भरतदादा पाटील यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. शिवराज पाटील माजी क्रिकेटर, तुमचं देखील स्वागत आहे यावं व्यासपीठावरती. त्याचबरोबर आमचे सोपानदादा पाटील, सोपानदादा या. तर जतीन गायकर कडून हनुमान पोर्जीसाठी बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. किशोर पोर्जी सध्या 16 वरती खेळतोय आणि हनुमान पोर्जी आपण पाहिला तो देखील 12 धावावरती खेळतोय. किशोर पोर्जी 14 वरती. तर गोपीनाथ दादा पाटील यांना विनंती आहे की दादा या. काय फटका आहे बॅटच्या रडार मध्ये, स्लॉट मध्ये, आणि या बॉलला पाठवलाय वागेश्वर मैदानाच्या प्लॉट मध्ये. दर्जेदार सिक्सर. भरतजी गोवर्धन पाटील यांच्याकडून या स्पर्धेला 2000 रुपयाचं योगदान. परंतु हा षटकार बघा, हनुमान पोर्जी हा बॉल वाऱ्याच्या वेगाने गेलाय सीमारेषा पलीकडे. फॉर्च्यून इव्हेंटची कामगिरी चांगली कॅमेरामॅनची. अगदी बॉलला टिपलाय हा षटकार. गरज होती या बॅटिंगची. जबरदस्त फटका. हनुमान पोर्जी ऑन फायर. प्रीतमला पहिल्या बॉलवर षटकार. स्टेप आउट, मिस टायमिंगचा फटका. मिड ऑफ कडे कोणीच नाहीये. सेफ आहे हा बॉल. इथे मिळेल फक्त एकच धाव. या मैदानामध्ये इकोसिस्टीम भरपूर जास्त आपल्याला पाहायला मिळते. खुलं असं मैदान आहे. हॅलो, रामचंद्र तांडेल यांना विनंती करेन दादा या. हॅट्रिक षटकारासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज झाले योगेश घरत यांच्याकडून. त्यांचं स्वागत. काही पाहुण्यांचा सन्मान आपण पाहतोय. संघाचे मालक आहेत योगेश घरत, ज्याने हा दानसर संघ पॅक केलाय. 35 धावा. किशोर पोर्जला देखील मोठे फटके मारावे लागतील आज, आणि गरज आहे संघाला मोठ्या फटक्याची. त्याचबरोबर अनंतदादा पाटील यांना विनंती करेन की आपण यावं. कष्ट करावेच लागेल, कारण यशाला शॉर्टकट नसतो हे किशोर पोर्जीला माहिती आहे. योगेश पाटीलचे 2 शतक समाप्त झाल्यानंतर किशोरला संधी आहे की येणाऱ्या 12 बॉलमध्ये तो चांगली बॅटिंग करू शकेल. स्टेप आउट करून बॉलला पाठवलाय, स्क्वेअर कट केली आहे. खूप चांगला फटका, लजीज फटका, जायकेदार बॉल. डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पलीकडे. 4 रन.
घडवतो. सध्या मॅच मध्ये कमबॅक झाले दानसर संघाचं. या ओव्हर मध्ये ते एक संजीवनी बोटी मिळाली दानसर संघाला. यावेळी पुढे येऊन ऑन द राईट्स ऑफ द मार्क या बॉलला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. थोडासा बाउन्स इथे परफ्यूम डिलिव्हरी केली गोलंदाजाने. प्रीतम पाटील, प्रीतम प्यारे या नावाने त्याला ओळखलं जातं. 4 बॉलमध्ये त्याने 11 धावा दिल्या. गोलंदाज सज्ज. ओव्हर नंबर 4. आगला वेगळा फटका, घुटना टेक, छक्का देख, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून लांब लचक दर्जेदार स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकाचा मानाचा षटकार. तर आमचे काही जबरदस्त बॅटिंग. या ओव्हरमध्ये धावांचा पाऊस पडलाय आणि सध्या धावा खोऱ्यानं बनतायत दानसर संघासाठी. स्कोर बोर्ड पाहिला, एकूण धावा 45, 50च्या जवळ पोहोचलाय संघ. दमदार सुरुवात. काय बॅटिंग करतो किशोर हनुमान. ही जोडी पार्टनरशिप भरपूर मोठी झाली आहे आणि या पार्टनरशिपची गरज होती दानसर संघाला सध्या. यावेळी मिस टायमिंगचा फटका आडव्या बॅटने खेळलाय. यशवंत पाटील, यशवंत दादा पाटील यांचा देखील आपण सन्मान इथे घेतोय. दादा या. 4 षटकांचा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 47 धावा. काही पाहुण्यांचा सन्मान देखील सुरू आहे, कारण की ओपनिंग सेरेमनी असल्यानंतर पाहुण्यांना देखील वेळ कमी असते. संदीप सर. येस, नक्कीच. याचबरोबर मुकुंद पाटील यांना विनंती करेन की आपण देखील यावं. मुकुंद दादा या. दानसरचे आमचे नक्कीच या संघाचे पुरस्कर्ते योगेश शेट्ट इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. बलिराम घरत हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. नकुल तरे यांना विनंती करेन, नकुल तरे की आपण यावं. दादा खरं किरवलीचे हे सर्व मान्यवर आहेत, कारण बेलात बेल काढून ते इथे उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं या स्पर्धेसाठी चांगलं योगदान नेहमीच असतं. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नेहमीच हे ग्रामस्थ मात्र चांगला प्रयत्न करत असतात. गावाचं नाव पुढे कसं जाईल याकडे मात्र त्यांचं नेहमीच बारकाईने लक्ष असतं. त्या सर्व ग्रामस्थांचं मी आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पांडुरंग पाटील यांना विनंती करेन की आपण देखील यावं, आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. पांडुरंग दादा पाटील. काय फटका, परफेक्ट लाईन वरती बॉल पडलाय आणि हा तिसरा षटकार मारतो हनुमान पोरजी. वेस्ट हाईट साठी बीबर बॉल साठी रेफर केलाय. अंपायर रिव्ह्यू, अंपायरचा रिव्ह्यू की बॅटरचा रिव्ह्यू? अंपायर रिव्ह्यू घेतलाय, कारण की दोन्ही संघाने रिव्ह्यू असतो. बीबर बॉल चेक केला जाईल. काही स्वागत देखील सुरू आहेत, कारण की पहिली मॅच आहे. स्वागत देखील महत्वाचं आहे आमच्यासाठी. संदीप सर. याचबरोबर आमचे शांताराम पाटील, शांताराम दादा यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं, आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. याचबरोबर आमचे पांडुरंग सखाराम पाटील यांच्याकडून 1100 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलंय, त्यांचा आभार आम्ही व्यक्त करतोय. नो बॉल, वेस्ट हाईट नो बॉल. बीमर बॉल घोषित केला पंच. यस, थर्ड अंपायर आणि वॉर्न देखील केलाय. फ्री हिट बॉल कंटिन्यू करायचंय. हनुमान पोरजी 3 षटकार ठोकलेत. संजीवनी बोटी घेऊन आलाय. नावाप्रमाणे कामगिरी. फ्री हिट बॉल इथे 0. आपण रामायण मध्ये पाहिला, प्रभूश्री हनुमानने संजीवनी बोटी आणली होती दानसर संघाला. आता हा संजीवनी बोटी घेऊन आलाय, याचं नाव देखील हनुमान आहे. संदेश पाटील बॉलिंग करतो. त्याने आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. धावफलकावरती 53. खूप चांगली बॅटिंग. बॉल तयार. संदेश यावेळी ॲप ट्रॅकर बॉलला कट केला स्क्वेअर मध्ये, परंतु हा बॉल गॅप मध्ये जातोय. चेंडू फरार. स्क्वेअर मध्ये बॉल जातो सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4 आणि या 4 ने समीकरण पाहतो 57 धावा. काय जबरदस्त फलंदाजी आहे. तर यानंतर लढत असेल ती शिवशक्ती खारघर
आणि कोण या दोन संघांमध्ये सूरज पाटील येथे आले. सूरज या व्यासपीठावर आपलं स्वागत. ओमकार आपण देखील यावं, आपलं देखील स्वागत आहे. 58 धावा 58. जबरदस्त बॅटिंग हनुमानपूरजी. आम्हाला पराभवाची भीती नाही, कारण आमचा जन्म संघर्षाच्या मातीत झालाय, हा सांगणारा फलंदाज ऑन फायर हनुमानपूरजी. या मॅच मध्ये संदेश तयार. पुन्हा एकदा दर्जेदार स्ट्रोक ओव्हर द लॉंग ऑफ. प्रेक्षक बनले खेळाडू, खेळाडू बनला प्रेक्षक आणि बॉल जातो पब्लिक स्टँड मध्ये. VIP डाईजला मानवंदना. या स्पर्धेचा सन्मान करणारा हा बॉल बघा. VIP डाईजच्या अगदी मेन गेट वरती हा बॉल पडलाय. सलामी ठोकणारा हा षटकार हनुमानपूरजीच्या बॅट मधून. वन मॅन शो. 64 धावा. काय सुरुवात झाली होती ती, म्हणजेच घोट संघाच्या बॉलिंग मध्ये, परंतु शेवट खराब झालाय. आणि घोट संघ म्हटला तर योगेशने 2 षटकामध्ये जर आपण पाहिल्या तर फक्त 13 धावा दिल्या होत्या, परंतु त्यानंतर धावांचा पाऊस पडलाय. योगेश पाटीलचे 12 चेंडू इथे निर्णायक ठरले, परंतु त्यानंतर रोशन सालुंकेने 15 धावा खर्च केल्या. प्रीतम पाटीलने 19, 2 षटकामध्ये 34 आल्या आणि संदेश पाटीलने 4 बॉलमध्ये 2 षटकार 2 चौकार याने देखील 21 धावा आतापर्यंत दिल्यात. त्यामुळे मागील जे 3 बॉलर आहेत त्यांच्यावरती प्रचंड मार बसलाय. जबरदस्त सामना. असं म्हणतात संघर्ष रडवतो पण तुमचं आयुष्य घडवतो, आणि आता आयुष्य घडलंय ते हनुमानपूरजीचं. ही नावाची चर्चा आता झाली मैदानामध्ये. धावफलकावरती 68 हनुमानपूरजी. थांबणार नाहीये. फुलरेंचा बॉल गॅप मध्ये मारायचा होता. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहेत. स्ट्राईक रोटेट किशोर पोरजीने केली आहे की हनुमान शेवटचा बॉल देखील तू खेळ, कारण तो भन्नाट फॉर्म मध्ये. आणि हेच तर क्रिकेट आहे. जेव्हा आपल्या समोरचा बॅटर चांगला खेळतो, आपण किती मोठे फलंदाज असले तरी त्याला संधी द्या, कारण तो सेट झालाय. आणि हे गणित आता आपण पाहतोय. 70 बघा, पहिल्या षटकामध्ये 5 धावा झाल्या होत्या. वाटलंच नव्हतं 70 बनतील, परंतु करून दाखवले धानसर संघाने. टार्गेट सेट बॉल हनुमान. 41 वरती हनुमान खेळतो सध्या, आणि हा बॉल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. गॅप शॉट अगदी खेळाडूच्या हाताला चाटून बॉल गेला. सीमा पार चौकार. हनुमानपूरजी खेळतो 45 नॉट आउट. एकदा बॅटिंग आवडली, टाळ्या झाल्या पाहिजेत. स्वर्गीय नारायण ग्रुप चषकामध्ये ही सर्वात पहिली दर्जेदार खेळी ठरली आणि संघ पोहोचलाय तब्बल 74 धावा. आणि मॅच जिंकण्यासाठी आचल 11 गावदेवी घोट संघाला पाहिजेत 75 कंपल्सरी चेसिंग. ओव्हर टू प्रेझेंटेशन.